इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रविराज रवींद्र चांगो शिंदे, महामानव विश्वभूषण जगविख्यात भारतरत्न बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांचं जगाच्या पाठीवर नाव आहे, ज्यांच्या लोकशाही प्रणालीमध्ये केंद्रामध्ये सरकार बनतं निवडणुकीद्वारे लोकसभेच्या, राज्यामध्ये सरकार बनतं राज्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभा विधान परिषदा आणि राज्यसभा दिल्लीमध्ये. तर अशा प्रकारे सरकार जी बनतात, लोकशाही जी दिली, ज्या माझ्या महामानवांनी दिली, त्या मानवांचं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागू आहेत, शेवटच्या टप्प्यात आहेत. मी नुकताच नॉमिनेशन फॉर्म डिपॉझिट भरून आलो. नॉमिनेशन फॉर्म ठाणे स्थानिक कोर्टमधून ॲफिडेविट करायला आलो. ॲफिडेविट केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन घेतलं की येणाऱ्या लोकशाहीमध्ये आणि संविधानिक आणि घटनेमध्ये जी लोकशाही तंत्र प्रणाली आहे, जी भ्रष्ट प्रणाली तयार झाली, बाबासाहेबांच्या संविधानिक घटनेच्या मूल्यांची अवमूल्य होऊन भ्रष्टाचार वाढू लागला आणि या भ्रष्टाचाराला कुठेतरी घालायचं आहे. तर आपल्याला सिस्टममध्ये जाऊन या निवडणुकामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. केवळ सत्ताधारी, टक्केवारी, पक्षवाले, भ्रष्टाचारी यांनाच निवडणुकीचा अधिकार नाही दिला, तर आमच्या बाबाने या लोकांना अधिकार दिला. त्याच्या जीवावर केंद्रामध्ये सरकार बनतं, राज्यामध्ये मुख्यमंत्री बनतात, महानगरपालिकेतून मोठे होतात, राज्यात जातात. परंतु माझा सर्वसामान्य गरीब जनता समाज, दलित खितपत पडलेला आहे. बाबासाहेबांचा ह्यांना कोण वरती आणणार? केवळ संविधान आणि घटनेवर फक्त भ्रष्टाचारांना जगण्याचा अधिकार आहे का? नाही. तर हे अधिकारी मूल्य जपण्यासाठी आणि या सिस्टमचा विरोधात आवाज रोखण्यासाठी आपल्याला महानगरपालिकेमध्ये सत्तेत यायचं आहे. बघा, मी जिंकून येईलच असं म्हणत नाही आहे, कारण माझ्याकडे पैसा गडगंज नाही आहे. मी एक सर्वसामान्य सेवेतील प्रशासकीय अधिकारी राहिलो आहे, कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. या कार्यकारी अभियंताच्या सत्रामध्ये माझ्याबरोबर जे बितलेली आहे, जो अन्याय अत्याचार झालेला आहे, प्रशासकीय सेवेत असताना जे माझं नुकसान केलं होतं आणि या सेवेत राहून मला आत्महत्यापर्यंत टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं होतं, अशा लोकांना आवाज दाबण्यासाठी नाही, तर सिस्टममध्ये येऊन रोखण्यासाठी रवींद्र चांगो शिंदे एक नगरसेवक म्हणून लवकरच आपल्याला प्रसिद्धी देतोय. रवींद्र चांगो शिंदे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, ठाणे महानगरपालिका आणि प्रशासकीय अधिकारी सेवेत लोकप्रतिनिधी म्हणून कामासाठी येतो. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.